हद्दीत सिद्धार्थ चौक कुरुंदवाड इथं दिनांक 6 जुलै रोजी रात्री 11:30 वाजता अक्षय दीपक चव्हाण राहणार मजरेवाडी कुरुंदवाड तालुका शिरोळ यास एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून यश काळे व त्याचे इतर 2 साथीदारांनी धारदार हत्याराने गंभीर वार करून जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली होती। गुन्ह्यातील आरोपी यश काळे व त्याचे साथीदार हे खुनाचा गुन्हा करून ते शिरोली MIDC परिसरात लपलेले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली। तसेच त्यांच्याकडे काळ्या रंगाची ॲक्टिवा आहे अशी देखील माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने सुमारे 5 तास शिरोली MIDC परिसर पिंजून काढून आरोपींचा शोध घेत असताना काळ्या रंगाची ॲक्टिवा गाडी नंबर MH 11BQ 8269 ही गाडी शिळेफाटा रोडवर दिसून आली। पोलिसांनी सदर गाडीचा पाठलाग करून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडीवरील तीनही इसम गाडी सोडून पळून जाऊ लागले। पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले। त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे यश सुनील काळे वय वर्ष 19 राहणार विठ्ठल मंदिर चौक कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर, अमन जमीर दानवाडे वय वर्ष 22 राहणार त्रिशूल चौक गावभाग गल्ली इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर व श्रीजय बाबू बडसकर वय वर्ष 22 राहणार औरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अशी सांगितली। आरोपी यश काळे यांचे मयत व अक्षय दीपक चव्हाण दिनांक 5 जुलै रोजी एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून वाद झाला होता। त्यावेळी मयत अक्षय चव्हाण याने आरोपी यश काळे यास मारहाण केली होती। त्याचा राग मनात धरून वरील तिघांनी अक्षय चव्हाण याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगितले। सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार प्रकाश पाटील, संजय कुंभार, सागर माने, वसंत पिंगळे, महेश पाटील, महेश खोत, रुपेश माने, संजय पडवळ, अमित सर्जे, अशोक पवार, विशाल चौगुले, लखन पाटील, रोहित मर्दाने, सतीश सूर्यवंशी व हंबीरराव अतिग्रे यांनी केली आहे।